हाय हॅलो नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वेलकम टू अवर चॅनल गेट सेट लर्न. नाव वी आर गोइंग टू सी अवर फोर्थ लेसन फूड अँड न्यूट्रिशन पार्ट थर्ड. याच्या आधी पार्टमध्ये आपण पाहिले होते, म्हणजेच पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडमध्ये आपण पाहिले होते डिफरंट न्यूट्रिशन्स इन द फूड, टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन फूड. त्यामध्ये इन्क्लूड होते फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, त्याचबरोबर डिफरंट विटॅमिन्स लाईक विटॅमिन ए, डी, ई, के, त्याचबरोबर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन सी. तर आज आपण पाहणार आहोत रिमेनिंग टाईप्स ऑफ विटॅमिन्स, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मिनरल्स. चला तर मग सुरुवात करूया. मिनरल्स आर अन इनऑर्गॅनिक एलिमेंट ऑकरिंग इन द फॉर्म ऑफ देअर सॉल्ट. तर मिनरल्स हे काय असतात? असे असेंद्रिय घटक असतात जे त्यांच्या क्षारांपासून बनत असतात, त्यांच्या क्षारांच्या स्वरूपात असतात. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, आयर्न एट्सेट्रा. यांची शरीराला दे आर ऑल्सो रिक्वायर्ड इन स्मॉल अमाऊंट्स अँड आर वायटल फॉर बॉडी. तर हे शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागत असतात. यांची शरीराला अतिशय कमी प्रमाणात गरज असते, परंतु शरीरातील आवश्यक अशा क्रियांसाठी ते महत्त्वाचे असतात. तर मिनरल्स डू नॉट प्रोव्हाइड एनर्जी बट आर हायरली इसेन्शियल फॉर मेटाबॉलिक अँड फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. तर मिनरल्स हे काय करत असतात? ते शरीराला कुठल्याही प्रकारची एनर्जी पुरवत नसतात, परंतु ते शरीरातील ज्या महत्त्वाच्या क्रिया आहेत त्यांच्यासाठी त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. मिनरल्स आर नॉट डिस्ट्रॉईड ड्युरिंग फूड प्रिपरेशन. म्हणजेच मिनरल्स ही फूड प्रोसेसिंगमध्ये फूड तयार करताना हे डिस्ट्रॉय होत नसतात. तर क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स पाहायचे झाले तर ज्या प्रकारे न्यूट्रिशन क्लासिफाय होते त्याचप्रमाणे मिनरल्स हे देखील क्लासिफाय होत आहेत. जसे की मिनरल्स जे शरीराला जास्त प्रमाणात लागतात असे, आणि मिनरल्स जे शरीराला मीडियम प्रकारात लागतात किंवा कमी प्रकारात लागतात. तर मिनरल्समध्ये असणार आहे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, मॅग्नेशियम. आणि मिनरल्समध्ये असणार आहेत आयोडीन, झिंक आणि कॉपर. तर चला तर मग प्रत्येकाला आपण पाहूया, म्हणजेच प्रत्येक मिनरल्सला सेपरेटली पाहूयात. कॅल्शियम. द नेम कॅल्शियम इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कॅल्स विच मीन्स चॉक. तर कॅल्शियम हा कोणत्या शब्दापासून बनलेला आहे? लॅटिन शब्द कॅल्सपासून निर्माण झाला आहे, ज्याचा अर्थ असतो खडू. कॅल्शियम इज इनऑर्गॅनिक मिनरल एलिमेंट इज व्हाईट सबस्टन्स विच इज स्टेबल टू हीट अँड लाईट अँड डिझॉल्व्स इन ॲन ॲसिड मीडियम. तर काय असणार आहे? कॅल्शियम हे एक व्हाईट कलरचे सबस्टन्स असणार आहे, जे हीट दिली असताना लाईट प्रकाशाच्या प्रकाशाखाली ते स्टेबल असतात, परंतु डिझॉल्व्स इन ॲन ॲसिडिक मीडियम. ॲसिड मीडियममध्ये ते डिझॉल्व्ह होत असतात. सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम पाहायचे झाल्यास तर प्लांट सोर्सेस काय असणार आहे? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या जसे की फेनिग्रीक, कोलाकेसिया, कॅबेज, स्पिनेच, ड्रमस्टिक, मस्टर्ड. नट्स अँड ऑइल सीड्स, त्याबरोबर रागी, ड्राय फ्रूट्स आणि पान इटन आफ्टर इंडियन मील. अँड ॲनिमल सोर्सेस सांगायचे झाल्यास मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स लाईक चीज, बटर अँड ऑल अँड स्मॉल फिश. फंक्शन्स सांगायचे झाल्यास इम्पॉर्टंट फॉर्मेशन ऑफ मेंटेनन्स ऑफ बोन्स अँड टीथ. तर शरीरातील हाडे आणि दात यांच्या वाढीसाठी ती आवश्यक असतात.
त्याचबरोबर ग्रोथ नेसेसरी फॉर नॉर्मल ग्रोथ, शरीराच्या सामान्य वाढीसाठी, सामान्य अशा ग्रोथसाठी महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर इट प्लेज अन व्हायटल रोल इन मेकॅनिझम्स ऑफ ब्लड क्लोटिंग, रक्तप्रवाह थांबण्यासाठी, रक्ताच्या गोठण क्रियेमध्ये कॅल्शियम हे महत्त्वाचे घटक मदत करत असते. नीडेड फॉर ॲक्टिवेशन फॉर मेनी एन्झाईम्स अँड सिक्रिएशन ऑफ हार्मोन्स. अजून त्यातल्या त्यात कॅल्शियम हे वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांना कार्यान्वित करण्यासाठी, वर्कफुल करण्यासाठी मदत करत असते. अँड इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ सेल परमिएबिलिटी, thus the control the uptake of the nutrients by the cell. त्याचबरोबर पेशींच्या बाहेरील पदार्थांचा शिरकाव व पेशी पदार्थातील बाहेर जाणे यावर नियंत्रण ठेवण्याचे काम देखील कॅल्शियमद्वारे होत असते. डेफिशियन्सी सांगायची झाल्यास रिकेट्स आणि ऑस्टिओमेल्शिया. तर रिकेट्स हे लहान मुलांमध्ये आढळत असते, ज्यामध्ये बोन्स बिकम सॉफ्ट अँड फ्रॅगेल, बोईंग लेग्स. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मुर्दूस हा रोग आढळतो. यामध्ये हाडे मऊ आणि ठिसूळ होतात, पाय वाकडे होतात, त्याचबरोबर मनगट, गुडघे इत्यादी सांध्यांना सूज येते, तसेच स्नायूंची वाढ खुंटत असते. आणि ऑस्टिओमलेशिया मध्ये म्हणजे अडल्ट लोकांमध्ये ऑस्टिओमलेशिया, तर सॉफ्टनिंग ऑफ बोन्स ऑफ लेग्स, स्पाइन्स, thorax and pelvis which may bend and slow down deformities. म्हणजेच या रोगामध्ये वयस्क व्यक्तींची, प्रौढ व्यक्तींची हाडे ठिसूळ होत असतात, कमकुवत होत असतात, पाठीचा कणा, छातीचा पिंजरा वाकतो, त्याला बाक येते, ठिसूळ होतात, दुखतात, त्याचबरोबर अशक्तपणा येतो आणि जनरल वीकनेस, सामान्यपणे कमजोरी येत असते. बी असणार आहे फॉस्फरस. तर इट इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट इन एव्हरी बॉडी टिश्यू. फॉस्फरस हे सुद्धा एक महत्त्वाचे असे शरीरातील कॉम्पोनंट असणार आहे. सोर्सेस, फंक्शन्स अँड डिफिशियन्सी ऑफ फॉस्फरस. प्लांट सोर्सेस सांगायचे झाल्यास होल ग्रेन केरियल्स अँड फ्लोअर, लिगम्स अँड पल्सेस, व्हेजिटेबल्स अँड नट्स. ॲनिमल सोर्सेस झाल्यास मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, एग, फिश, लिव्हर. त्याचबरोबर फंक्शन्स सांगायचे झाल्यास प्लेज व्हायटल रोल इन कॅल्किफिकेशन ऑफ बोन अँड टीथ. तर शरीरातील हाडे आणि दातांचे मजबूतीकरण करण्यासाठी महत्त्वाचे रोल प्ले करत असते. रेग्युलेट्स एनर्जी रिलीज्ड अँड ॲसिड बेस बॅलन्स ऑफ बॉडी. तर कार्यशक्तीचा वापर आम्ल आणि अल्कली, ॲसिड अँड बेस यांच्या समतोलावर नियंत्रण ठेवत असते. त्याचबरोबर फॅसिलिटेट्स ॲब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट्स. त्याचबरोबर शरीरामध्ये पोषक तत्व, न्यूट्रियंट यांचे ॲब्झॉर्प्शन करत असते. कन्स्टिट्युएंट ऑफ इसेन्शियल कॉम्पाउंड्स लाईक DNA अँड RNA. तर शरीरातील जे महत्त्वाचे घटक आहेत म्हणजेच DNA आणि RNA, हे यातील फॉस्फरस हे एक महत्त्वाचे घटक असणार आहे. त्याचबरोबर डिफिशियन्सी सांगायची झाल्यास यातील डिफिशियन्सी ही रेअर आहे, बट त्याची सिम्पटम्स काय असणार आहे? रिटार्डेड ग्रोथ म्हणजेच वाढ खुंटणे, पुअर टीथ अँड बोन फॉर्मेशन, वीकनेस, ॲनोरेक्सिया म्हणजेच भूक न लागणे, आणि त्याचबरोबर पेन इन बोन्स आणि हाडांचे दुखणे, हाड दुखणे. तर पाहूया आयर्न. आयर्न इज अ व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रियंट इन द बॉडी. मोस्ट ऑफ द आयर्न इज फाउंड इन ब्लड. रेस्ट ऑफ इट इज सॉर्टेड इन ऑर्गन्स लाईक लिव्हर, स्प्लीन अँड किडनी. तर
आयन म्हणजेच लोह हे एक महत्त्वाचे असे न्यूट्रिएंट असणार आहे बॉडीसाठी. शरीरातील लोह मुख्यतः रक्तामध्ये आढळत असते. मोस्ट ऑफ आयन इज फाउंड इन ब्लड सेल्स अँड उरलेले जे लोह आहे किंवा आयन आहे ते शरीरातील ऑर्गन्स जसे की लिव्हर म्हणजे आणि प्लीहा, त्याचबरोबर किडनी यामध्ये साठवले जाते. त्यानंतर आयन इज अ कॅरियर ऑफ ऑक्सिजन. आयन काय असणार आहे? कॅरियर ऑफ ऑक्सिजन, जे रक्त वाहून नेण्याचे काम करत असतात. हिमोग्लोबिन विच इज रेड इन कलर्ड कंपाऊंड प्रेझेंट इन अ रेड. तर जे हिमोग्लोबिन असते रक्तातील ते एक लाल कलरचे कंपाऊंड असते जे ब्लड सेलमध्ये प्रेझेंट असते. ते कंटेन करण्याचे काम कोण करत असतं? हिम पार्ट ऑफ हिमोग्लोबिन दॅट कंटेन्स आयन इन अ हिम पार्ट. तर आयनच्या हिम पार्टमध्ये लाल रक्तपेशी, शरीरातील ज्या लाल रक्तपेशी असतात त्यातील हिमोग्लोबिन हे कंटेन होत असते. हिमोग्लोबिन कॅरीज ऑक्सिजन टू व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी, ब्रिंग द बॅक कार्बन डायऑक्साईड टू द लंग्स. तर हिमोग्लोबिन हे काय करत असते? हिमोग्लोबिन शरीराच्या विविध भागांमधून ऑक्सिजनचे वाहन करत असते आणि फुफ्फुसापासून ऑक्सिजनचे वाहन इतर अवयवांपर्यंत करत असते. त्याचबरोबर शरीरातील कार्बन डायऑक्साईड हे फुफ्फुसापर्यंत परत आणत असते. कोण? तर हिमोग्लोबिन. त्यानंतर सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी ऑफ आयन. सोर्सेस सांगायचे झाल्यास होल ग्रेन कॅरियर्स, लिगम्स, डार्क लिफी व्हेजिटेबल्स अँड ड्राय फ्रूट्स. ॲनिमल सोर्सेस, मीट, फिश, पोल्ट्री. त्यानंतर फंक्शन्स सांगायचे झाल्यास कॉम्पोनंट ऑफ हिमोग्लोबिन इज नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन. तर ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन हे महत्त्वाचे असते. आणि त्याचबरोबर मायोग्लोबिन इज अन आयन कंटेनिंग प्रोटीन रिक्वायर्स फॉर मसल कॉन्ट्रॅक्शन. आणि मायोग्लोबिन नावाचे जे रंगीत द्रव्य असते ते शरीरातील स्नायूंचे आकुंचन प्रसरण पावण्यासाठी मदत करत असते, जे आयनमध्ये प्रेझेंट असते. आयन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ मेनी एन्झाईम्स विच आर रिक्वायर्ड फॉर मेटाबॉलिझम. शरीरातील क्रियेसाठी, चयापचय क्रियेसाठी महत्त्वाचे असलेले जे एन्झाईम्स आहेत, जे विकर आहेत, त्यामध्ये आयन हे सर्वात महत्त्वाचे असे पार्ट असणार आहे. डिफिशियन्सी सांगायची झाल्यास आयनमुळे कोणते आजार होतात? तर ॲनेमिया म्हणजेच रक्तक्षय. सिम्पटम्स, याची सिम्पटम्स काय असणार आहे? दिस इज मोर कॉमन इन वुमन. महिलांमध्ये जास्त प्रमाण याचे असते. त्वचा पांढरट होणे, पेलनेस ऑफ स्किन, टंग, लिप अँड कंजक्टिव्हिया. तर त्वचा पांढरी पडणे, डोळ्यांचा खालचा भाग, जीभ व ओठ पांढरे होणे हे झाले याचे सिम्पटम्स. त्याबरोबर जनरल फटीग, थकवा येणे, ब्रेथलेसनेस, धाप लागणे, अनोरेक्सिया, भूक न लागणे. त्याचबरोबर हेडेक, स्पून शेप्ड नेल्स, स्पूनचा नखे हे चमच्यासारखे खोलगट होणे. त्याचबरोबर पुअर अटेंटिव्हनेस अँड मेमरी, आणि एखाद्या कामात कमी लक्ष होणे, एकाग्रता कमी होणे, लोअर फिजिकल वर्क कॅपॅसिटी, ॲडवर्स इफेक्ट ऑन इम्युनी सिस्टीम, आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. त्यानंतर पुढे पाहूया आयोडीन. आयोडीन इज अन एसेन्शियल एलिमेंट फॉर अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बॉडी. इट ऑकर्स वाईडली इन नेचर. तर आयोडीन हे शरीराच्या वाढ तसेच विकासासाठी महत्त्वाचे असे घटक आहे, जे वाईडली प्रेझेंट इन नेचर, जे निसर्गात खूप मोठ्या प्रमाणात असे आढळून येते. सोर्सेस, फंक्शन्स अँड डिफिशियन्सी ऑफ आयोडीन. तर सोर्सेस झाले प्लांट्स, फ्रूट्स अँड आयोडाइज्ड सॉल्ट.
ॲनिमल सोर्सेस सॉल्ट वॉटर फिश, शेलफिश, एग्स, डेअरी प्रोडक्ट्स, मीट अँड पोल्ट्री. तसेच iodine contain the food obtained from animals and plants dependent upon the iodine in the animal's diet or the soil in which the plants are grown. तर प्राणी आणि वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांपासून उपलब्ध होणारे आयोडीन हे त्या प्राण्यांच्या आहारातील आयोडीनचे प्रमाण, तसेच त्या जमिनीत झाडे उगवतात त्या जमिनीत असणारे आयोडीनचे प्रमाण यावर अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल सॉल्ट वॉटर फिश, खाऱ्या पाण्यातील जे मासे असतात त्या प्राण्यांच्या शरीरात आयोडीनचे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येईल. त्याचबरोबर डेअरी प्रोडक्ट्स, मीट यामध्ये त्या प्रमाणात जे प्राणी आयोडीन हे ग्रास्प करत असतात किंवा इनसाइड करत असतात, घेत असतात, त्या प्रमाणात आपल्याला त्या प्राण्यांकडून आयोडीन हे भेटणार आहे. त्यानंतर फंक्शन्स, आयोडीन्सचे फंक्शन्स काय असणार आहे? कंपोनंट ऑफ थायरॉक्सिन हार्मोन सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. तर आयोडीन हे थायरॉइड ग्रंथीकडून स्त्रवणाऱ्या स्रावाचा घटक आहे आणि रेग्युलेट्स द रेट ऑफ ऑक्सिडेशन अँड मेटाबॉलिझम विदिन द सेल्स. तर शरीराच्या पेशीमधील जे ऑक्सिडेशन होत असते आणि त्याचबरोबर मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया होत असते त्यांच्या वेगांवर ते नियंत्रण ठेवत असते. इन्फ्लुएन्सेस फिजिकल अँड मेंटल ग्रोथ, आणि त्याचबरोबर मानवाच्या शारीरिक वाढीसोबतच मानसिक वाढीवर देखील परिणाम करत असते. डिफिशियन्सी, गॉइटर नावाचा आजार हा अडल्ट लोकांमध्ये होत असतो, गलगंड नावाचा आजार. तर सिम्पटम्स, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड, गळ्यातील आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथी जी गळ्यात असते त्या थायरॉइड ग्रंथी मोठ्या होतात, यालाच गलगंड असे म्हणतात, म्हणजेच गॉइटर. रिड्युसेस मेंटल फंक्शन, आणि आयोडीनच्या अभावामुळे लोकांतील मानसिक कार्यक्षमता ही कमी झालेली आढळून येत असते. यानंतर पाहूया मॅग्नेशियम इज अन इम्पॉर्टंट मिनरल प्लेइंग रोल ओव्हर 300 एन्झाइम्स रिॲक्शन्स इन द ह्युमन बॉडी. तर मॅग्नेशियम हा सुद्धा एक इम्पॉर्टंट असा मिनरल असणार आहे जे 300पेक्षा जास्त अशा एन्झाईम रिॲक्शन्स आपल्या ह्युमन बॉडीवर प्ले करत असतात, त्यामध्ये मदत करत असतो. इट्स मेनी फंक्शन्स इन्क्लूड हेल्पिंग विथ मसल्स अँड नर्व फंक्शन्स, रेग्युलेटिंग ब्लड प्रेशर, सपोर्टिंग द इम्युन सिस्टीम. तरी महत्त्वाचे फंक्शन काय असणार आहे? हेल्पिंग विथ द मसल अँड नर्व फंक्शन्स, शरीरातील जी स्नायू संस्था असते, चेतासंस्था असते, त्यांची काम पार पडण्यात, त्याचबरोबर रेग्युलेटिंग ब्लड प्रेशर, रक्तदाब रेग्युलेट करण्यासाठी, सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर इम्युनो सिस्टीम म्हणजेच मानवातील रोगप्रतिकारक क्षमता राखून ठेवण्यासाठी मदत करत असते. सोर्सेस सांगायचे झाल्यास ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, स्पिनच अँड केल, फ्रूट, फिग्स, ॲव्होकाडो, बनाना, रास्पबेरीज, नट्स अँड सीड्स. त्याचबरोबर लिगम्स कोणते? तर ब्लॅक बीन्स, चिक पीज, किडनी बीन्स. व्हेजिटेबल्स म्हणजे पीज, ब्रोकोली, कॅबेज, ग्रीन बीन्स, आर्टिचोक्स, ॲस्पॅरगस, ब्रुसेल्स स्प्राउट्स एट्सेट्रा. आणि त्यानंतर पाहूया सायन्स ऑफ डिफिशियन्सी सिम्पटम्स ड्यू टू मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियममुळे होणारे डिफिशियन्सी, मॅग्नेशियम डिफिशियन्सी ऑल्सो नोन ॲज हायपोमॅग्नेसेमिया इज ऑफन ओव्हरलुक्ड प्रॉब्लेम. तर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगाला किंवा डिफिशियन्सीला काय नाव असणार आहे? हायपोमॅग्नेसेमिया. तर याची सिम्पटम्स काय असणार आहे?
ट्विचेस अँड क्रॅम्प्स, तर स्नायूमधील येणारे आकुंचन, कधीकधी आपल्या पायाला गोळे येत असतात, तर ते झाले सिम्पटम्स ऑफ मॅग्नेशियमची सिम्पटम्स ऑफ मॅग्नेशियम डिफिशियन्सी. मेंटल डिसऑर्डर, ओइस्टोपोरोसिस, फटीग अँड मसल विकनेस, थकवा येणे, हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, अस्थमा, दमा लागणे, इरेग्युलेट हार्टबीट. त्यानंतर आपण पाहणार आहोत वॉटर. वॉटर इज द लार्जेस्ट कन्स्टिट्युएंट ऑफ द बॉडी. अबाउट 70% ऑफ बॉडी वेट इज वॉटर. बॉडी वॉटर इज डिस्ट्रीब्युटेड ॲज फॉलोज. तर वॉटर हे काय असणार आहे? शरीराचा सर्वात मोठा घटक असणार आहे. त्याचबरोबर शरीराच्या वजनाच्या जवळपास 70% पाणी इतके आपल्या शरीरात असते आणि 2 प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट होत असते, 2 भागात विभागले गेलेले असते. फर्स्ट असणार आहे इंट्रासेल्युलर वॉटर, म्हणजेच पेशी अंतर्गत पाणी. इनसाइड द सेल्स ऑफ टिश्यूज, हे यांचे स्थान कुठे असणार आहे? पेशींच्या आतमध्ये. एक्स्ट्रा सर्क्युलर वॉटर आउटसाइड दी सेल्स ऑफ टिश्यूज. तर आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे पेशींच्या बाहेरील. हे कुठे असणार आहे? स्नायूमध्ये आणि पेशी बाहेर. सोर्सेस, फंक्शन्स आणि डेफिशियन्सी ऑफ वॉटर पाहायचे झाल्यास, ड्रिंकिंग वॉटर. सोर्सेस, ड्रिंकिंग वॉटर, वी शुड कंझ्युम ॲटलिस्ट 6 to 8 ग्लासेस ऑफ वॉटर डेली. पिण्याचे पाणी आपण किमान रोज 6 ते 8 ग्लास पाणी रोज प्यायला हवे. वॉटर कंट्रीब्युटेड बाय फूड. ऑल फूड कंटेन्स वॉटर इन व्हॅरिंग अमाऊंट. फॉर एक्झाम्पल कॅरियल्स 12 to 15%, फ्रूट्स 17 to 19%. तर अन्नातून मिळणारे प्राणी, सर्व अन्नपदार्थात विविध प्रमाणात पाणी असते. फॉर एक्झाम्पल धान्य म्हणायचे झाल्यास तर त्यात 12 ते 15% इतके पाणी असते आणि फळं ज्यामध्ये 70 ते 90% पाणी असते. वॉटर कंट्रीब्युटेड बाय बेवरेज. आणि पेयातून मिळणारे पाणी. पेय म्हणजे निंबू सरबत म्हणा किंवा इतर पेय जसे आपण दिवसभरात घेत असतो. वॉटर इज यूज्ड इन फूड प्रिपरेशन. त्याचबरोबर अन्न तयार करताना वापरले गेलेले पाणी. आणि वॉटर फॉर्म्ड इन बॉडी ड्यू टू न्यूट्रिएंट मेटाबॉलिझम. केमिकल रिॲक्शन्स इन्वॉल्व्ड इन न्यूट्रिएंट मेटाबॉलिझम प्रोड्यूस द वॉटर इन द बॉडी. तर शरीरातील पोषक घटकाच्या चयापचयाद्वारे तयार होणारे जे पाणी असते, त्याचबरोबर द्रव पदार्थात समाविष्ट असलेले रासायनिक प्रक्रिया, केमिकल रिॲक्शन्सपासून मिळालेले पाणी, हे झाले सोर्सेस ऑफ वॉटर. फंक्शन्स सांगायचे झाल्यास, मेजर कन्स्टिट्युएंट ऑफ बॉडी. ऑल बॉडी फ्लुइड्स लाईक ब्लड, सलायवा, वीट, डायजेस्टिव्ह ज्युसेस अँड युरिन हॅव वॉटर ॲज अन इम्पॉर्टंट कन्स्टिट्युएंट. तर शरीरातील मुख्य असा घटक असणार आहे पाणी, ज्यामध्ये शरीरातील रक्त, लाळ, घाम, त्याचबरोबर पाचक रस या सर्वांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक असणार आहे. युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटर डिझॉल्व्स अ व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस इन्क्लुडिंग ऑल द प्रोडक्ट्स ऑफ डायजेशन. तर पाणी हा एक वैश्विक द्रव असणार आहे, ज्यामध्ये सर्व पदार्थ विरघळत असतात. रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर. वॉटर रेग्युलेट्स बॉडी टेम्परेचर थ्रू द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम लंग्स अँड स्किन. तर शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे देखील महत्त्वाचे काम असणार आहे. ॲक्ट्स ॲज अन लुब्रिकंट्स अँड प्रिव्हेंट्स फ्रिक्शन. तर पाणी हे शरीराचे उत्कृष्ट असे ऑइलिंगचे काम करत असते, ज्यामुळे आपली घर्षण शरीरातील इनसाइड फ्रिक्शन होणे थांबत असते. डिफिशियन्सी सांगायची झाल्यास, डिहायड्रेशन म्हणजेच उष्माघात होतो याने. याची सिम्पटम्स काय असणार आहे? फटीग म्हणजे थकवा, हेडेक, डोकेदुखी आणि द पर्सन मे इवन कोलॅप्स. तर काही वेळेला व्यक्ती चक्कर येऊन कोसळू देखील शकते. तर आपला व्हिडिओ इथेच थांबवूया विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशीच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. यातील पुढील भागात आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ फूड मेकिंग प्रोसेसेस.
डिफरंट टाईप्सची जी फूड मेकिंग प्रोसेस असतात ते आपण पाहणार आहोत. ह्या देखील आपल्याला अतिशय महत्त्वाची असणार आहेत आपल्या CTETच्या सिलेबसच्या अनुसार. So also you can connect to me with my Gmail ID as well as my channel. You can comment to my channels if you have any queries. Also for a PDF of these sections you can subscribe my Telegram channel Get Set Learn. Thanks for watching.